राधाला कन्यापूजनचे आमंत्रण आले होते। तिथे जाण्यासाठी राधा घागरा डोक्यात गजरा माळून तयार झाली होती आणि तिथे जाऊन आतूला तिने इतर कन्यांना देण्यासाठी खाऊ गजरा देण्यात मदत केली। नंतर माऊताईला शोधले पण माऊताई जागेवर नव्हती। हा गजरा राधाने तोडलेला आहे। अरे मग राधाला दिसली केळी आणि दादासाठी आणलेला बॅट आणि बॉल। बॅट आतूकडे बॅट आहे। मग राधाने घेतले देव बाप्पाचे दर्शन आणि सगळ्यांना हळदी कुंकू लावले। हा परत आजीलाच लावायचे। लाव व्हेरी गुड। राधाचे कन्यापूजन सुरू झाले। राधाच्या बाजूच्या ताईच्या पायांवर जेव्हा आजी स्वस्तिक काढत होत्या तेव्हा राधाला तिच्या पायांवर पण स्वस्तिक काढण्याची घाई झाली होती। ती सारखी सारखी आजीला खुणवत होती की माझ्या पायांवर पण काढा। जेव्हा राधाचे स्वस्तिक काढून घेण्याची वेळ आली तेव्हा राधाने शांतपणे बसून स्वस्तिक काढून घेतला। पण थोड्या वेळानंतर एकाच स्थितीत पाय ठेवल्यामुळे राधाचा पाय दुखू लागला। मग राधाला रडू आले। पण राधाच्या पायांवर मस्तपैकी व्यवस्थित स्वस्तिक काढून झाला होता। त्यानंतर सगळ्यांना व्यवस्थित खाऊ वाटला गेला आहे का याची तपासणी राधा मॅडम करत होत्या। ताईच्या डब्यातला खाऊ काढून घेतला आणि परत त्या डब्यात ठेवून दिला आणि नंतर दादाला मस्का मारून त्याचा बॅट बॉल घेऊन राधा खेळत होती। कन्यापूजन झाल्यावर सगळे गिफ्ट्स घेऊन खेळून दमून राधा झोपून गेली आजी सोबत आणि मग भरपूर सारा खाऊ आणि गिफ्ट्स घेऊन घरी आली।